नमस्कार, मी सचिन पवार आपले सहर्ष स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे। ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती 2025 पाहणार आहोत। सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गट ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात सन 2025। महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्यामार्फत मुंबई अंतर्गत रुग्णालय तसेच संस्थेतील गट ड वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत। पहा मित्रांनो, इथे आपल्याला विभाग दिलेले आहेत, वेतन श्रेणी दिलेली आहे आणि एकूण पदे आपल्याला इथे सर्व तपशील दिलेला आहे। या PDF ची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अर्ज भरताना व्यवस्थितपणे PDF वाचून व कोणत्याही प्रकारची घाई गोंधळ न करता व्यवस्थित अर्ज भरायचा आहे। 210 पदांसाठी ही भरती निघालेली आहे। पुढे पाहूच आपण पूर्ण तपशील। पुढे पाहूयात आपण पदाचे नाव: कक्षसेवक, सुरक्षा रक्षक, सहाय्यक स्वयंपाकी, बटलर, हमाल मजदूर अशी विविध प्रकारची पदे या भरतीत तुम्हाला पाहायला मिळतील। त्याच्यानंतर प्रवर्गानुसार किती जागा रिक्त आहेत त्यांचा सर्व तपशील आपल्याला पुढील प्रमाणे दिलेला आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गासाठी प्रवर्गानुसार किती जागा रिक्त आहेत ते सर्व तपशील आपल्याला इथे दिलेला आहे। त्याच्यानंतर पुढे पाहूया शैक्षणिक पात्रता काय आहे। शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा आवश्यक आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे। आणि माजी सैनिकांसाठी 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांना SSC उत्तीर्ण असल्यास किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात। त्यानंतर पुढे आपण पाहूयात भारतीय नागरिकत्व म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट असणे तुमच्याजवळ आवश्यक आहे। त्याच्यानंतर वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा आहे 18 वर्ष ते 38 पेक्षा जास्त नसावे, म्हणजे 18 वर्ष ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे। मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 पेक्षा कमी व 43 पेक्षा जास्त नसावे, म्हणजेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा आहे। पुढे आपण परीक्षेचे स्वरूप जाणून घेऊयात। परीक्षा तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये विषय असणार आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित। एकूण गुण असणार आहेत 200 आणि परीक्षेचा कालावधी असणार आहे 2 तास, म्हणजे 120 मिनिटे। ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे मित्रांनो। कम्प्युटर ऑनलाईन कम्प्युटरद्वारे तुमची ही टेस्ट घेण्यात येणार आहे। आणि इथेच महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या। या परीक्षेसाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, म्हणजेच प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात येतील। तसेच चुकीच्या उत्तराकरता प्रत्येकी 1 गुण वजा करण्यात येईल, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेसाठी आहे। तर इथे समजून घ्या। पुढे आपण पाहूयात प्रमाणपत्र कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत। अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा बाबतचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्यास बाबतचा पुरावा, अशी सर्व कागदपत्रे व्यवस्थित PDF मध्ये वाचून घ्यायचे आहेत आणि सर्व कागदपत्रे तुमच्याजवळ तयार ठेवायचे आहेत। पुढे आपण पाहूयात या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे। तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये मात्र आणि जे राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 900 रुपये मात्र अशी परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे। आणि जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही असे त्यांनी दिलेले आहे। त्यानंतर पुढे पाहूयात अर्ज सादर करण्याचा कालावधी किती आहे, शेवटची तारीख किती आहे इथे समजून घ्या। अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 18/8/2025, म्हणजे 18 ऑगस्टपासून
फॉर्म ऑनलाईन भरण्यास सुरुवात होणार आहे आणि 6/9/2025 पर्यंत ही मुदत असणार आहे. म्हणजे 6 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची व्हिडिओ होती मित्रांनो. तुमच्या 10वी पास विद्यार्थी मित्रांसोबत ही माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.